श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आपण सर्वांनी गुढीपाडवाचा थाटात साजरा केला। गुढीपाडव्या दिवशी आपल्याला हे एक काम नक्की करायचं आहे। गुढीला लावलेल्या वस्तूंचा एक उपाय करायचा आहे। अगदी महत्त्वाची माहिती आहे, खूप प्रभावी आहे। अगदी सोपा असा उपाय आपण करणार आहोत। तुम्ही जर हा उपाय केला तर वर्षभर आपल्याला घरामध्ये धनधान्याची, पैशाची कधीही कमी पडणार नाही। घरामध्ये भरभरून सुख येईल। आजार, नंतर दुःख, अडीअडचणी, संकट सगळं काही दूर निघून जाईल, कारण ही वस्तू तितकी प्रभावी आहे। आपल्या घरामध्ये ती वस्तू ठेवल्यामुळे त्याचा चांगला प्रभाव जो आहे तो घरामध्ये पडतो आणि सर्वत्र सकारात्मक ऊर्जा घरामध्ये निर्माण होते। मग आपल्या घरामध्ये दुःख आणि अडीअडचणी जे असतात त्या सर्व काही पळून जातात। गुढी उतरवल्यानंतर त्याला लावलेल्या प्रत्येक वस्तूचं काय करायचं, गुढी किती वाजता उतरायची, ही सर्व काही माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। बघा, हिंदू मराठी नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्यापासून होत असते आणि 3.5 शुभ मुहूर्तापैकी हा दिवस अत्यंत शुभ मुहूर्त म्हणून मानला जातो। या दिवशी बरेचसे लोक नवीन कामांची सुरुवात करतात, नवीन वस्तू घेतात, सोनं खरेदी करतात, गाडी बुक करतात, घर बुक करतात। आपल्या यथाशक्तीने आपण कुठलेही छोटं मोठं काम अगदी बिनधास्त करू शकतो, कारण हा दिवसच मुळात खूप प्रभावी आहे। या दिवसापासून कोणत्याही कामाची सुरुवात केली तर त्यामध्ये अडीअडचणी, संकट येत नाहीत। त्यामुळे तुम्ही कुठल्याही कामाची तुम्हाला काही सुरुवात करायची असेल तर तुम्ही अगदी डोळे झाकून ते कामाची सुरुवात करू शकता। त्या कामामध्ये तुम्हाला हमखास यशच मिळेल, यावरती मात्र विश्वास ठेवा, कारण स्वतः ब्रह्मदेवाने सांगितले आहे की या दिवशी सुरुवात केलेल्या कामांमध्ये यश मिळते। आता दुसरी गोष्ट म्हणजे गुढी कधी उतरवायची। काही ठिकाणी जसं गाव तसं रूढी आणि परंपरा बदलत असतात। आपण जेव्हा आपल्या घरामध्ये केलेला स्वयंपाक जो असतो, म्हणजे पुरणपोळी असो किंवा गोडाधोडाचा कोणताही नैवेद्य असो, तो दाखवल्यानंतर गुढी जी आहे ते आपण उतरवू शकतो। काही ठिकाणी जसं गाव बदललं जातं, वेश ओलांडली जाते, तशा थोड्याफार रूढी परंपरा बदलतात। काही ठिकाणी संध्याकाळी 4-5 वाजता गुढी उतरवली जाते। आमच्याकडे सुद्धा सायंकाळी म्हणजे दुपारी 4 नंतर गुढी उतरवली जाते। मुळात शक्यतो 90% लोक तेच करतात, सायंकाळच्या वेळेला गुढी उतरवत असतात, म्हणजे खाली घेत असतात। आता दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काय उपाय करायचा आहे आणि गुढी उतरवल्यानंतर सगळ्यात पहिले काय करायचं आहे, ती महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण ज्यावेळेस गुढी खाली घेतो त्यावेळी आपल्याला गुढीला देवांच्या समोर ठेवायचं आहे। गुढी अशा प्रकारे झोपवून ठेवायची आहे की तिचा जो तांब्याकडची साईड बाजू आहे तो आपल्याला पाटावर ठेवायची आहे। तांब्याकडच्या भागाला आपण पाटावर ठेवून घेतल्यानंतर तिथे हळदी कुंकू, अक्षता अर्पण करायचे आहेत। गुढीला मनोभावे नमस्कार करायचा आहे, स्वामींचं स्मरण करायचं आहे, नंतर आपल्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे आणि येणारे हे वर्ष माझ्यासाठी अगदी सुखाचं, समृद्धीचं जाऊ दे, अशी मनोभावे प्रार्थना करायची आहे। आता गुढीला आपण जी साडी लावली होती किंवा जे वस्त्र लावलेलं होतं ते तुम्ही स्पेशल गुढीसाठी दरवर्षीसाठी ते बाजूला ठेवू शकता, किंवा जर तुम्ही ते इतर कामांसाठी वापरू नका, किंवा तुम्ही दरवर्षी तुमच्या गुढीला नवीन वस्त्र लावत असाल तर ते तुम्ही तसंच वापरू शकता किंवा नवीन घेऊ शकता। ती साडी तुम्ही वापरू शकता। तांब्या वगैरे या गोष्टी असतात त्या आपण घरामध्ये वापरण्यासाठी घेऊ शकतो। यानंतर गुढीला जी फुलं वगैरे लावलेली असतात आपण ते निर्माल्यामध्ये टाकायचे आहेत। यानंतर साखरगाठीची जी माळ असते ते आपल्याला घरातल्या सगळ्यांनी प्रसाद म्हणून खायची आहे। ती खूपच गोड असते, त्यामुळे एवढं खाणं तर शक्य होत नाही, मग आपण ती चहामध्ये वगैरे टाकून वापरू शकतो किंवा साखर म्हणून तिचा वापर होऊ शकतो। आता महत्त्वाचं म्हणजे आपण गुढीला जो कडुलिंबाचा पाला लावलेला असतो तो पाला सर्वात महत्त्वाचा असतो। आपल्याला आपल्या घरामध्ये जिथे आपण लॉकर किंवा कमवलेले पैसे ठेवत असतो किंवा एखादा ड्रॉवर असेल किंवा एखादा डब्बा असेल, जिथे तुम्ही कमवलेले पैसे ठेवता, लॉकर असू शकतो, त्या ठिकाणी तो पाला ठेवायचा आहे। जिथे आपण धनधान्य ठेवतो, तांदूळ, गहू, अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला थोडासा पाला ठेवायचा आहे। यानंतर
तुमचा छोटा मोठा काही उद्योगधंदा असेल तर तिथे गल्ल्याच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्याच्यातील थोडासा पाला ठेवायचा आहे. बघा, कडुलिंबाचे खूप सारे फायदे असतात. कडुलिंबामध्ये नकारात्मक शक्ती नष्ट करण्याची शक्ती असते. सायंटिफिकली पण याचा बराचसा फायदा होत असतो. कडुलिंबाचा वापर बऱ्याच गोष्टींमध्ये केला जातो. तसेच नकारात्मकता दूर ठेवण्यासाठी कडुलिंबाचा वापर खूपदा केला जातो. लग्न वगैरे शुभ कार्य असतील तिथे सुद्धा कडुलिंबाचा ढाळा आणला जातो. आपल्या दाराला लावलेल्या कडुलिंबाच्या फांद्या आपण बघितले असेल की कडुलिंब जे आहे ते घरामध्ये रोगराई वगैरे येऊ नये म्हणून देखील काही लोक लावत असतात किंवा आजारांपासून रक्षण होत असतं म्हणून दरवाजाला कडुलिंबाचा पाला लावतात. सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवण्यासाठी कडुलिंबाचा पाला जो आहे तो जवळपास ठेवला पाहिजे. तर त्यामुळे तुम्हाला उद्या नक्कीच गुढी उतरवल्यानंतर गुढीचा जो कडुलिंबाचा पाला आहे तो सांगितलेल्या ठिकाणी ठेवायचा आहे. तुम्ही असं चांगलं एक काम पूर्ण केलं की त्याची एखादी छोटीशी फांदी असते ती तुम्ही पूर्ण ठेवली तरीसुद्धा चालेल. अगदी ते वाळवून जातं आणि नंतर वास वगैरे त्याचं काही येत नाही. तुम्ही ते पुस्तकामध्ये ठेवू शकता किंवा ड्रॉवरमध्ये ठेवू शकता, धनधान्यामध्ये ठेवू शकता. यामुळे आपल्या धनधान्यामध्ये वाढच होत असते. पैशाची कधीही कमतरता भासत नाही. आपण जे कष्ट करतो त्याचा आपल्याला परफेक्ट मोबदला जो आहे तो मिळतो. पैशासाठी आपण नेहमी झटत असतो. यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या आपण जेव्हा सकाळी गुढी उभारू तर त्यानंतर महिलांनो, दादांनो सगळ्यांना विनंती आहे की न विसरता लाल पिवळ्या रंगाची पोटलीचा उपाय करा. ती पोटली तुम्हाला भेटली नाही, वेळेपर्यंत तुमच्यापर्यंत पोहोचली नाही तर तुम्ही पुढच्या आठवड्यात सुद्धा बुधवारच्या दिवशी किंवा गुरुवारच्या दिवशी तो उपाय करू शकता. किंवा मग अक्षय तृतीया आहे, कारण ही पण वर्षाची सुरुवातच असते. 10-15 दिवस इकडे तिकडे होतात पण वर्षाच्या सुरुवातीला पहिल्या महिन्यामध्ये तर जर हा उपाय तुम्ही केला तर नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा होईल. धनधान्य समृद्धकारक अशी लाल पिवळी पोटली आपण आपल्या घरामध्ये लावल्यामुळे आपल्या घराला आजारापासून संरक्षण मिळण्यासाठी ती पोटली उपयुक्त असते. त्या आपण आपल्या घरामध्ये, किचनमध्ये, हॉलच्या मुख्य दरवाजाच्या वरती आपल्याला बांधायची असते. तर उद्या नक्कीच गुढी उतरवल्यानंतर तुम्ही ही कामे कराल, याचा तुम्हाला 100% फायदा होईलच होईल. आणि न विसरता, कंटाळा न करता हे सर्व उपाय नक्की करा. आयुष्यामध्ये कसलीही कमी पडत नाही. किंवा सांगितलेली माहिती तुम्हाला पटली असेल तर नक्कीच या माहितीला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.